हॅलो फ्रेंड्स. आपण लेक्चर नंबर 3 जे आहे ते मधात स्टॉप केलं होतं. ठीक आहे, काही कामानिमित्त मी समोर कॅरी फॉरवर्ड नाही केलं त्याला. ठीक आहे, तर आपण लास्ट लेक्चरमध्ये गॅदरिंग शिकलो आहे, कास्टिंग म्हणजे काय असतं शिकलो आहे. ठीक आहे, एकदा जस्ट त्याला रिवाईज करून टाकूयात. ठीक आहे, गॅदरिंग म्हणजे काय की जी आपण फ्लोईंग करतो ती आपण फील्डच्या आउटर बाउंड्रीजपासून स्टार्ट करतो आणि सेंटरला येतो. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये काय असतं की याच्यामध्ये जनरली गॅदरिंग मेथडमध्ये बॅक फरो आहे, ते जनरली त्याचं फॉर्मेशन होते सेंटरला. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. कास्टिंग आपण शिकलो आहे. ठीक आहे, आता बॅक फरो म्हणजे काय असतं, एक गोष्ट लक्षात ठेवा की एक सिम्पल गोष्ट आहे. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की बघा इथे आपण बघू की बॅक फरो म्हणजे काय असतं. बघा बॅक फरो म्हणजे काय असतं. बघा हा फरो चालतोय, बघा याची माती आहे ही राईट साईडला पडते, बघितली. ठीक आहे, परत एकदा बघा, हा फरो चालतोय, याची जी माती आहे ती राईट साईडला पडते आहे, बघा दिसतेय तुम्हाला राईट साईडला पडताना. आता त्याप्रमाणे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस हा फरो चालतो, बघा हा फरो ज्यावेळेस चालतो त्याची जी माती आहे ती कुठे पडते, राईट साईडला पडते. ठीक आहे, बघा राईट साईडला पडते. हा फरो परत टर्न होणार असा. ठीक आहे, परत टर्न झाल्यानंतर त्याची माती कुठे पडणार, राईट साईडला पडणार, राईट साईडला पडतात. आता हे जे मोठा जो रिज हा जो इथे फॉर्म झालेला आहे, म्हणजे या दोन ट्रेंचेसची जी फरो स्लाइस आहे किंवा जी माती आहे ती या बाजूला पडली आहे आणि येताना पण याची बाजूला पडली आहे. कारण की फरो फॉर्म करताना हा जी माती आहे ही नेहमी राईट साईडला पडते, बघा परत रिटर्न बॅक येताना इथं पडेल. मग हे जे तुम्हाला दिसतं या प्लेन लँडवर हा जो सॉइल जी आहे ही इथे अॅक्युमुलेट झालेली आहे आणि इथे रिच फॉर्मेशन झालेलं आहे. आणि ही जी जागा असतो किंवा हे जो पोर्शन आहे याला आपण काय म्हणतो, बॅक फरो असं म्हणतो. काय म्हणतो याला आपण, बॅक फरो असं म्हणतो. ठीक आहे, कळालं तुम्हाला, समजलं असेल बॅक फरो म्हणजे काय. ठीक आहे, ठीक आहे, ते झालं बॅक फरो. ठीक आहे, परत एकदा ऐका की बॅक फरो काय, इट इज अ रेज रिज, इट इज अ रेज रिज ऑफ द सॉइल फॉर्म when the two furrow slices are the thrown toward each other, and it is a form at the center of the field in the gathering method of the flowing. Soil from the both side is turned inwards and creating a ridge. ठीक आहे, कळालं. मग हे बघा की ज्यावेळेस आपण फरोईंग की ज्यावेळेस आपण फ्लोईंग करतो, फ्लोईंग करताना बघा फ्लोईंग इथून स्टार्ट केली आपण, माती राईट साईडला पडते, बघा राईट साईडला पडते. परत हा फ्लो काय करतो, परत रिटर्न बॅक करतो, परत माती कुठं पडणार, राईट साईडला. म्हणजे काय की इथं एक रेज, काय म्हटलं मी, रेज रिज इथं सॉइलची फॉर्म होते. आणि ही जी रेज रिज जी आहे त्याला आपण काय म्हणतो, बॅक फरो याला आपण असं म्हणतो. काय म्हणतो, बॅक फरो याला आपण असं म्हणतो. ठीक आहे, बॅक फरो समजलं. आता बघा, आता हे जे बॅक फरो आहे हे का बरं इम्पॉर्टंट आहे, इट इज अ युजफुल फॉर द क्रॉप रिक्वायरिंग द रेज सीड बेड. ज्याप्रमाणे पोटॅटो असू द्या, ठीक आहे, पोटॅटोला रेज सीड बेड लागतो. नंतर बघा ज्याप्रमाणे जिंजर असू द्या, ठीक आहे, ठीक आहे, नंतर ग्राउंडनट असू द्या, ठीक आहे, सोयाबीन असू द्या. ठीक आहे, तर अशा क्रॉपसाठी बॅक फरो जे आहे त्याचं इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय होतं की फरोवर आहे, आपण काय करतो याच्यावर क्रॉप ग्रो करतो, याचे रूट्स इथपर्यंत जातात. म्हणजे काय की जर तुम्ही बॅक फरोचा वापर कशासाठी आहे, याचं इम्पॉर्टन्स काय की बा याच्यामध्ये एरेशन जे आहे ते चांगल्या प्रकारे वाढू शकतं आणि रूट डेव्हलपमेंट जी आहे ती चांगल्या प्रकारे होईल. ऑब्व्हियसली एरेशन जर चांगलं झालं तर रूट डेव्हलपमेंट सुद्धा काय होईल, चांगली होईल. ठीक आहे, नंतर बघा आता आपल्याला शिकायचं आहे डेड फरो म्हणजे काय असतं. आता डेड फरो इज अ डिप्रेस ऑर द ओपन फरो फॉर्म बिटवीन द टू ॲडजस्टंट फरो स्लाइस वेन द सॉइल इज टर्न अवे फ्रॉम द इच अदर ड्युरिंग द फ्लोइंग. It is a form at the starting line of the flowing in the casting method, and soil from the both side is thrown outward and leaving the channel-like depression. It remains the lower than the surrounding land surface. ठीक आहे, आता लक्षात ठेवा याच्यामध्ये होतं काय की अशा प्रकारचे ट्रेंचेस याच्यामध्ये फॉर्मेशन होतात. हे जे ट्रेंचेस तुम्हाला दिसतात ना याला आपण काय म्हणतो, डेड फरो असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो, डेड फरो आपण असं म्हणतो. आता ज्या ठिकाणी वॉटरलॉक कंडिशन आहे किंवा ज्या ठिकाणी पाऊस खूप जास्त पडतो तर अशा कंडिशनमध्ये डेड फरोचं फॉर्मेशन जनरली आपण करतो. म्हणजे काय की जे पाणी आहे ते वाहून फील्डच्या बाहेर गेलं पाहिजे. ठीक आहे, लक्षात ठेवा की इथं सबमेन लाईन आहे. ठीक आहे, एक सिंपल गोष्ट आहे की इथं फील्ड आहे तुमची, सपोज फील्ड आहे. ठीक आहे, बघा तुम्ही इथून फ्लोईंग चालू केली आहे, इथून फ्लोईंग चालू केली आहे, ही माती कुठं पडती आहे बघा,
ठीक आहे. बघा कास्टिंग मेथड, ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, डेड फरो इट इज अ फॉर्म ॲट द स्टार्टिंग लाईन ऑफ द प्लोईंग इन द कास्टिंग मेथड, ठीक आहे. आता एक गोष्ट बघा, डेड फरो कुठून फॉर्म होते, गॅदरिंग मेथड जी आहे ती कुठून चालू होते, इथून, ठीक आहे. कास्टिंग मेथड कुठून चालू होते, फील्डच्या सेंटरमधनं, ठीक आहे. आपण बघितलं, हे बघा, हे कास्टिंग मेथड जे आहे, फ्लोईंग स्टार्ट फ्रॉम, कास्टिंग मेथडमध्ये जी फ्लोईंग आहे ती फील्डच्या सेंटरमधनं स्टार्ट होते, ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. आता बघा डेड फरो काय असतं, ज्या वेळेस इथून फरोईंग, इथून फ्लोईंग चालू होते, ठीक आहे. फील्डच्या सेंटरमधनं फ्लोईंग चालू होते, बघा फील्डच्या सेंटरमधनं फ्लोईंग चालू झाली, फील्डच्या सेंटरमधनं फ्लोईंग चालू झाली, ठीक आहे. फील्डच्या सेंटरमधनं फ्लोईंग चालू झाली, बरोबर. फील्डच्या सेंटरमधनं फ्लोईंग चालू झाल्यानंतर ही माती आहे इकडं पडली, पण इथं एक ट्रेंच फॉर्मेशन झालेला तुम्हाला दिसल. काय, इथं एक तुम्हाला ट्रेंच फॉर्मेशन झालेला तुम्हाला दिसल, त्यालाच आपण काय म्हणतो, डेड फरो असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, डेड फरो, याला आपण असं म्हणतो, ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवा. परत हे असं जाणार, असं गेल्यानंतर काय करणार, परत ते असं जाणार, असं जाणार, असं जाणार, अशा प्रकारे इथे ट्रेंचचं फॉर्मेशन जनरली होतं, ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवा. आता सॉईल फ्रॉम द बोथ साईड इज थ्रोन आउटवर्ड्स अँड लिव्हिंग द चॅनल लाईक डिप्रेशन, तेवढं लक्षात ठेवा. इट रिमेन द लोअर दॅन द सराउंडिंग लँड सरफेस. आता हे काय इम्पॉर्टंट आहे डेड फरो, सरफेस ड्रेनेज जे आहे ते आपण जनरली एक्सेसिव्ह वॉटर जे आहे, रेन वॉटर, ते आपण काढू शकतो फील्डमधनं, आणि हे जनरली हेवी सॉईलमध्ये जनरली कॉमन आहे डेड फरो फॉर्मेशन होणं, ठीक आहे. अशा हेवी सॉईलमध्ये आपण डेड फरोचं फॉर्मेशन करतो, ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. आपण या लेक्चरमध्ये काय काय शिकलो होतो ते बघून घेऊयात एकदा, की बा फरो म्हणजे काय असतं, की विथ द हेल्प ऑफ इम्प्लिमेंट सॉईलमध्ये जे ट्रेंच फॉर्म होतं त्याला आपण काय म्हणतो, फरो, म्हणजे नाली टाईप, ठीक आहे. फरो स्लाइस म्हणजे काय असतं, की ट्रेंच फॉर्म करताना सॉईलचा जो मास असतो, जो आपण कट करतो आणि त्याला बाजूला लिफ्ट करतो आणि थ्रो करतो वन साईड, त्याला आपण काय म्हणतो, फरो स्लाइस, म्हणजे इट इज अ मास ऑफ द सॉईल. फरो वॉल म्हणजे काय, की ज्यावेळेस आपण ट्रेंच फॉर्म करतो आणि हा जो ट्रेंचचा जो मोठा जो सरफेसचा वाला जो भाग असतो त्याला आपण काय म्हणतो, फरोवाल असं म्हणतो. आता क्राऊन म्हणजे काय असतं, की जी फरो स्लाइस असते, म्हणजे सॉईलचा जो मास केलेला आहे, कटेड जो मास आहे आणि ज्याला लिफ्ट केलेला आहे बाजूला, त्याचा जो सगळ्यात वरचा जो टॉपचा जो पोर्शन असतो त्याला आपण काय म्हणतो, फरो क्राऊन म्हणतो, ठीक आहे. आणि हा जो तुम्हाला दिसतो ट्रेंच, या ट्रेनचा सगळ्यात खालचा जो पोर्शन आहे त्याला आपण फरो सोल असं म्हणतो, ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवा. गॅदरिंगमध्ये आपण बघितलं की फ्लोईंग जे आहे ते आपण फील्डच्या आउटर बाउंड्रीपासून स्टार्ट करतो आणि सेंटरला जनरली सेंटरपर्यंत येतो. याच्यामध्ये बॅक फरोचं फॉर्मेशन होते विथ गॅदरिंगमुळं, ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवा. आता कास्टिंग म्हणजे काय असतं, कास्टिंगमध्ये काय असतं, की जी फ्लोईंग आहे ते आपण फील्डच्या सेंटरपासून चालू करतो, तेवढं लक्षात ठेवा. कास्टिंगमुळं काय होतं, की डेड फरोचं जनरली फॉर्मेशन होतं. कशाचं, डेड फरोचं फॉर्मेशन होतं, तेवढं लक्षात ठेवा. आता बॅक फरो म्हणजे काय असतं हे पण तुम्हाला सांगितलं, की बा एक रिज ऑफ सॉईल जनरली फॉर्म होते, ठीक आहे. कारण की दोन फरो स्लाइस एकाच वेळेस एकाच लाईनवर पडतात त्याच्यामुळं, ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवा. डेड फरो आपण बघितलं की याच्यामध्ये ट्रेंच फॉर्मेशन होतं, ठीक आहे. हे झालं आजच्या लेक्चरसाठी एवढंच. हे इम्पॉर्टंट आहे, डेड फरो काय, बॅक फरो काय आहे, ठीक आहे. गॅदरिंग म्हणजे काय, कास्टिंग म्हणजे काय, आणि फरो स्लाइस म्हणजे काय, फरो म्हणजे काय, फरो वॉल म्हणजे काय, क्राऊन म्हणजे काय, आणि फरो सोल म्हणजे काय, ठीक आहे. चला, थँक्यू. आजच्या लेक्चरसाठी एवढं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इम्प्लिमेंट्स जे आहेत ते शिकूयात. ओके, चलो बाय, हॅव अ गुड डे.